गणेशोत्सव म्हटला की ढोल ताशांचा गजर, डॉल्बीचा कर्कश आवाज, लेसर लाईटचा झगमगाट असं चित्र डोळ्यासमोर उभं राहतं. पण राधानगरी तालुक्यातील 13 गावांनी गेल्या अनेक वर्षांपासून या सगळ्याला फाटा देत एक गाव एक गणपती ही परंपरा जपली आहे. या गावांनी पारंपरिक आणि धार्मिक वातावरणात गणेशोत्सव साजरा करण्याचा आदर्श घालून दिलाय. या अनुकरणीय उपक्रमाबाबत बी न्यूजचं विशेष वृत्त. राधानगरी तालुक्यातील 13 गावात गेल्या अनेक वर्षांपासून एक गाव एक गणपती ही परंपरा जपली जातीये. गणपतीची स्थापना ते विसर्जन या संपूर्ण उत्सव काळात पारंपरिक खेळ, मर्दानी खेळ, भजन कीर्तन, गाव भोजन अशा उपक्रमांना प्राधान्य दिलं जातं. त्यामुळे या गावांमध्ये डॉल्बीचा आवाज नाही, लेसर लाईटचा त्रास नाही, तसंच कोणत्याही प्रकारचे ध्वनी आणि वायू प्रदूषणही नाही. 13 गावात गणेशोत्सवाची ही परंपरा अखंड सुरू आहे. यात हेळेवाडी, बुजवडे, घुडेवाडी, जळकेवाडी, मुसळवाडी, ढेंगेवाडी, लिंगाची वाडी, कांबळवाडी, मल्देवाडी, सावर्धन, आडोली आणि अर्जुनवाडा या गावांचा समावेश आहे. या संकल्पनेमुळे गावागावांमध्ये एकता, सामाजिक ऐक्य आणि आपुलकी वाढत असून उत्सवाला धार्मिक छटा लाभत आहे. दरम्यान राधानगरीचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांनी या उपक्रमाचं कौतुक केलंय. 13 गावांनी घालून दिलेला आदर्श इतर गावांनी देखील अंगीकारला तर संपूर्ण तालुक्यात गणेशोत्सव शांततेत, प्रदूषणमुक्त आणि ऐक्याच्या वातावरणात साजरा होईल, असं गोरे यांनी स्पष्ट केलंय.